बेंगलोर इथे क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया यांच्या वतीने दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये आगामी काळात होणाऱ्या पहिल्या अंध महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली आहे। यात महाराष्ट्रातील खेळाडू गंगा संभाजी कदम हिची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे। बेंगलोर येथे क्रिकेट असोसिएशन फॉर दी ब्लाइंड इन इंडिया यांच्या वतीने दिनांक 11 रोजी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये आगामी काळात होणाऱ्या पहिल्या अंध महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे आणि यामध्ये भारतीय संघाचं उपकर्णधारपद गंगा कदम या भूषवणार आहेत। ही स्पर्धा नक्की कशी असते आणि यामध्ये काय वेगळेपण असते या संदर्भात आपण गंगा कदम यांच्याकडून जाणून घेणार आहोत। गंगाजी नमस्कार, आपलं अभिनंदन। नक्की या स्पर्धेसंदर्भात काय सांगाल? तुमची उपकर्णधारपदी निवड झाली। उपकर्णधारपदी निवड झाल्याबद्दल मला खरंच खूप आनंद वाटतोय, कारण पहिला विश्वचषक हा अंध महिलांचा होणार आहे आणि त्यात माझी उपकर्णधार म्हणून निवड झाली। या निमित्ताने एक मला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली आणि तिरंग्याची शान राखण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी खूप आभारी आहे। आजवर अंधांच्या किती स्पर्धा कुठे झाल्या आणि आपण या कोणत्या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता किंवा त्यामध्ये काय बक्षीस वगैरे मिळाली? मी 2017 पासून स्टेट लेवल वगैरे खेळते। जेव्हा 2017 ला पहिल्यांदा क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने नाशिक येथे क्रिकेट स्पर्धा झाल्या, तेव्हा मला प्लेअर ऑफ द सिरीज मिळाला आणि त्याच्यानंतर जेव्हा 2019 पासून नॅशनल म्हणजे जेव्हा मुलींची नॅशनल घेण्याची सुरुवात झाली तेव्हापासून ते आतापर्यंत मी महाराष्ट्र संघाची कर्णधार आहे। महाराष्ट्र सरकारनं अंध बांधवांच्या स्पर्धांसाठी अनुदान द्यावं किंवा इतर ज्या क्रिकेटपटूंसाठी ज्या फॅसिलिटी मिळतात त्या मिळाव्या या संदर्भात काय आपली मागणी असेल? महाराष्ट्र शासनानंतर खेळाडू हे खेळाडू असतात, खेळाडू अपंग आहेत किंवा ते नॉर्मल याचा न विचार करता सगळ्यांना समान हे दिलं पाहिजे। धन्यवाद। बेंगलोरमध्ये जी काही स्पर्धा होणार आहे त्यामध्ये विश्वचषक स्पर्धेतलं पहिलं बक्षीस तू उपकर्णधार म्हणून जिंकून आणावं अशी यस न्यूज मराठीच्या माध्यमातून मनापासून शुभेच्छा। गंगा कदम हिचे प्रशिक्षक राजेंद्र शेळके आपल्यासोबत आहे, ते अधिक माहिती या ब्लाइंड स्पर्धा ज्या होतात त्या संदर्भातची अधिक माहिती देतील। आपण नेहमी तर जनरल क्रिकेट पाहिलेलेच असेल, परंतु ब्लाइंड क्रिकेट हे आवाजाच्या सहाय्याने चालतं, कारण त्यांना दिसत नसल्यामुळं आवाजाने हा जो खेळतो आहे आवाज करतो आहे ह्या आवाजाने खेळले जातात। कारण क्रिकेटमध्ये जे प्लेइंग 11s असतात 11 प्लेयर्स आहेत, त्याच्यामध्ये 4 जे आहेत ते टोटली ब्लाइंड म्हणजे ज्यांना काहीच दिसत नाही, पूर्णतः अंध असतात आणि उर्वरित 7 प्लेयर जे आहेत ते अंशतः ज्यांना दिसतं थोडंफार, अशी एक टोटल 11 जणांची टीम असते आणि त्या पद्धतीनं खेळ खेळला जातो। यातून टोटली ब्लाइंडला एक प्रोत्साहन मिळावं यासाठी त्यांनी केलेला जो स्कोर आहे तो ज्याला 1 ला 2 आणि 2 ला 4 किंवा 4 मारला तर त्याचा 8 रन मिळतात आणि बॉलिंग जेव्हा करतो तो तर त्यातल्या 40% म्हणजे 40% ओव्हर्स या कंपल्सरी पूर्णतः अंध व्यक्तीने टाकणं गरजेचं आहे आणि 60% ओव्हर पार्शली ब्लाइंड व्यक्ती टाकू शकतो। त्या स्पर्धेमध्ये इतर काही नियम असतात की आपल्या रेग्युलर खेळापेक्षा? आपण जेव्हा रेग्युलर खेळ खेळतो तेव्हा वरून बॉल टप्प्यावर टाकला जातो, परंतु हा बॉल जो आहे तो अंडर आर्म खालून टाकला जातो, ज्याला आपण बोली भाषेमध्ये सरपटी बॉल असं म्हणतो। कारण सरपटी बॉल टाकल्यानंतरच हा बॉल जेव्हा स्पिन होत जातो तेव्हा याच्यातून आवाज निर्माण होतो आणि या आवाजाच्या मदतीने अंध जो खेळाडू आहे तो खेळू शकतो किंवा क्षेत्ररक्षण करू शकतो। ही ह्या खेळाचे एक वैशिष्ट्य आहे। गंगा कदम हिच्याबद्दल काय सांगा? गंगा कदम हे तर तिचं जे परफॉर्मन्स आता झालेलं आहे, परवाच एनटीटी डेटा यांच्या टुर्नामेंट झाल्या जे की समर्थन ट्रस्ट फॉर ब्लाइंड इन इंडिया आणि क्रिकेट असोसिएशननी घेतलेल्या होत्या, त्याच्यामध्ये पश्चिम भारताची ती कॅप्टन होती आणि तिने ती टुर्नामेंट जिंकलेली होती आणि त्या टुर्नामेंटची प्लेअर ऑफ द सिरीज झाल्यामुळं ती महाराष्ट्रातून एकमेव प्लेअर आहे जी आंतरराष्ट्रीय स्तरावरती आजपर्यंत खेळते, त्यामुळे तिला उपकर्णधार पदाची जबाबदारी दिली आणि ही आमच्यासाठी आपल्या सगळ्यांसाठीच एक अभिमानाची गोष्ट आहे आणि तिला खूप खूप शुभेच्छा या विश्वचषकात। आमची अपेक्षा आहे की भारतात होणारा हा पहिला महिलांचा T20 विश्वचषक हा भारतातच ती आणि त्यांची टीम नक्की ठेवेल याची मला नक्की खात्री आहे। सोलापुरातील दमाणे नगरात असलेल्या दमाणे अंध शाळेची गंगा कदम ही विद्यार्थी आहे आणि त्या शाळेचे प्रमुख विश्वस्त संतोष भंडारी आहेत, ते आपल्या सोबत बोलणार आहेत। सर, आपण गंगा कदम हिच्या यशाबद्दल काय सांगाल? खरं तर
सोलापूर महानगरपालिका रोटरी क्लब सोलापूर नॉर्थ संचलित भैरवरतन दमानी अंधशाळा दमानी परिवाराने जी दूरदृष्टी ठेवून ही जी शाळा सुरू केली आणि या दोन्ही जे माध्यम आहेत संस्था जसे सोलापूर महानगरपालिका आणि रोटरी क्लब सोलापूर नॉर्थ यांच्या या सहकार्यामुळं आज हा हिरा निर्माण झालेला आहे। आम्हाला फार अभिमान आहे की आमच्या शाळेची एक माजी विद्यार्थिनी आज या अंध महिलांच्या वर्ल्ड कपमध्ये उपकर्णधारपदी निवड होते आणि एक सोलापूरचं नाव उंचावते याचा आम्हाला विशेष आनंद होत आहे। दमानी अंधशाळेचं नाव खूप वेळा घेतलं जातं। या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत? कॅटेगरी म्हणजे दिव्यांग कोणत्या प्रकारचे आहेत? आमची ही शाळा दमानी नगरमध्ये असून आमच्याकडे साधारणतः 40 ते 45 विद्यार्थी निवासी आहेत। या ठिकाणी भोजन, निवास, आरोग्य या सर्व सुविधा मोफत दिल्या जातात आणि मुलांना या ठिकाणी ब्रेल, त्यानंतर संगीत आणि हे खेळाचे वेगवेगळे प्रकार हे इथे शिकवले जातात आणि मुलं यामध्ये आज आमची मुलं स्टेट बँकेत मॅनेजर आहेत, मंत्रालयात कामात आहेत, जिल्हा परिषदमध्ये आहेत, महानगरपालिकेत आहेत। हे सर्व आपण सर्वांनी सहकार्य केल्यामुळं आज एक दिव्यांग व्यक्ती आज या उंच ठिकाणी पोहोचतायत याचा आम्हाला विशेष आनंद होतोय। धन्यवाद भंडारी साहेब आणि शेळके साहेब। आपण गंगा कदम हिच्या यशाबद्दल खूप कौतुक केलं। आपणही तिच्या क्रिकेटसाठी मनापासून शुभेच्छा देऊया। धन्यवाद। लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे बाथरूम फिटिंग्स, कमोड, वॉश बेसिन, मिरर, जकोजी फिटिंग्स, एन्क्लोजर, स्टीम आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर, सोलापूर। मोबाईल 91 72 21 17 68।